नमस्कार शेतकरी बांधवांनो, बऱ्याच सोशल नेटवर्क फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारपूसना केली जात आहे की नमो शेतकऱ्याचा 8वा हप्ता कधी येणार आहे. तर हा हप्ता आपल्या खात्यावरती कधी जमा होणार आहे, बरीच काही माहिती आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. माझं नाव आहे प्रदीप आणि आपण पाहता शेतकरी हप्ता यूट्यूब चॅनल्स. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून ठेवा. चला पूर्ण सत्य आणि सविस्तर माहिती छोट्याशा इंट्रो नंतर. राज्यातील अधिकृत वेबसाईट आणि वरून आपल्याला अपडेट मिळत आहेत की या अपडेटमध्ये आपल्याला नमो शेतकरी 8वा हप्ता केव्हा येणार आहे. यामध्ये आपल्याला सांगण्यात येत आहे की जानेवारी महिन्यात हा हप्ता क्रेडिट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पण यामध्ये आपल्याला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात हा हप्ता आपल्याला वितरित होण्याची शक्यता आहे. तर तरच्याच या माध्यमातून आपल्याला उत्तरं देण्यात येत आहेत. पण यामध्ये बघितलं असेल की नमो शेतकऱ्याचा 8वा हप्ता हा आपल्या डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यात येण्याची शक्यता आहे. पण थोडक्यात माहिती आपण बघितली की PM किसानचा जो 21वा हप्ता आहे 19 नोव्हेंबर 2025 या तारखेला हा हप्ता वितरित झालेला आहे. आणि या वितरणाच्या पार्श्वभूमीवरती ज्या अवलंबून असते तीच यादी पुढच्या नमो शेतकरी हप्ता यामध्ये आपल्याला दिली जाते. 2 डिसेंबर या रोजी आपल्याला आचारसंहिता लागू झाली होती आणि या आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा नमो शेतकऱ्याचा हप्ता येणार एक थांबला होता. पण यामध्ये अनुषंगाने निवडणुकीचे जे अधिवेशन आहे ते अधिवेशन 22 डिसेंबर यामध्ये आपल्याला शेवटचा जो निकाल लागणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला पूर्ण आचारसंहिता असल्यामुळे हा हप्ता आपल्या खात्यावरती येण्यास थोडी हे होत आहे. आणि त्यानंतर हा अधिवेशनचा निवडणुकीचा निकाल असेल तो निकाल जाहीर झाल्यानंतर पूर्ण जे कार्यक्रम असेल तो पूर्ण कार्यक्रम पार पाडल्यानंतर तिथून पुढे हा नमो शेतकऱ्याचा हप्ता आहे तो आपल्याला डिसेंबर एंडिंगच्या शेवटच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळू शकतो. माहिती जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी पात्रता शेतकरी किती आहेत आणि PM किसानचे जे शेतकरी आहेत तेच नमो शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत. यामध्ये बघितलं असेल 90,41,241 शेतकऱ्यांना हा PM किसानचा हप्ता मिळालेला आहे. आणि या अनुषंगाने बरेच वर्गण्यात आलेले शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना KYC आधारची KYC असेल, बँकची KYC असेल किंवा ज्या इनकम्प्लेंट आयडेंटिफाय होणार डिटेल्स म्हणजे यामध्ये अपूर्ण असल्यामुळे यांची KYC करण्याची प्रक्रिया आता पूर्ण लवकरात लवकर करून घ्या. कारण तुम्हाला PM किसानचा हप्ता आला नाही तर तुम्हाला नमो शेतकऱ्याचा हप्ताही येणार नाही. PM किसान अपडेट यानुसार आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या पार्श्वभूमीमध्ये आपण बघितलं असेल की 90 कोटीचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे आणि लवकरच PM किसान या योजनेची एक जलद गती आपल्याला दिसून येत आहे. तर आपल्याला हा हप्ता लवकरच वितरित होण्याची सरकारकडून एक नवीन अपडेट येईल. तर अशाच ज्या नमो शेतकरीचा अपडेट आपल्याला पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच अपडेट आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी या एक व्हिडिओला लाईक करा आणि कुठल्याही शंका असल्यास आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.